तर स्मशानातलं सोनं भाग 3. ही मराठी बाईकथा पाहण्या अगोदर आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील अपलोडेड व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्ही या भयकथेचे पहिले पार्ट पाहिलेले नसतील तर ते पार्ट आधी पाहून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आम्ही जे काही पाहिले होते ते पाहून आम्हाला धक्काच बसला आणि आम्ही जोरात ओरडलो, कारण त्या पेटीमध्ये रमाकांत नव्हता. ते पाहून आम्हाला धक्काच बसला. आमच्या अंगाला घाम फुटला होता. आमचे शरीर थरथर कापू लागले होते, कारण रमाकांत गेला कुठे हे आम्हाला समजेना. आमची नजर इकडे तिकडे फिरू लागली होती. आम्हाला काही सुचेना. रमाकांत गेला कुठे याचा विचार आमच्या मनात येऊ लागला. तो विचित्र प्रकार पाहून आम्ही तेथून पळत सुटलो आणि गावातल्या मंदिरात जाऊन पोचलो. आम्ही जे करत होतो ते चुकीचं होतं हे आम्हालाही माहिती होतं, पण लोभापुढे आम्हाला काहीच आठवत नव्हते. आमची पुढे चर्चा सुरू झाली की रमाकांत गेला कुठे, त्याचे भूत तर नाही ना झाले, ते आपल्याला काही करायचे नाही ना, असे विविध विचार आमच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात शंकर आम्हाला म्हणाला, आता ह्या सोन्याचे काय करायचे. आमच्या मनात भीती होती की रमाकांत आम्हाला काही करणार तर नाही ना, पण आम्ही नंतर विचार केला, बघूया पुढे काय झाले तर. मग आम्ही सोने वाटून घेतले. खरे तर माझी इच्छा ते सोनं घ्यायची नव्हती, पण मला काही सुचले नाही. मग आम्ही घरी गेलो. झोपताना माझ्या मनात रात्रभर रमाकांतचाच विचार येत होता. त्यामुळे मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मित्र पारावर जमलो आणि तिथे आमचं ठरलं की आपण एकदा पुन्हा त्या स्मशानभूमीकडे जाऊन यावं. आमच्या सगळ्यांच्या मनात भीती होती, पण आम्ही सगळे निघालो आणि काही वेळाने आम्ही स्मशानभूमीतही पोचलो. आम्ही जिथे रमाकांतला गाडलेला होता त्या जागेवर गेलो आणि पाहतो तर काय, ती जागा तशीच्या तशी होती. ना बाहेर पेटी होती, ना काही उकरलेल्यासारखे वाटत होते. मग काल हे कसे काय घडले हे आम्हाला समजेना. कदाचित आम्ही दमल्यामुळे तर नाही ना, असा विचार पण आमच्या मनात येऊ लागला. मग कदाचित आम्हाला भास झाला असावा असे सगळ्यांनाच वाटले. मग आता आम्ही खुश झालो होतो, कारण की आता आमचे दिवस बदलणार होते. पण पुढे जे काही होणार होते त्याचा आम्हाला अंदाज पण नव्हता. आमचा सामना एका अमानवीय गोष्टीशी होणार होता. पण माझ्या मनात घालमेल सुरू होती. नंतरून आम्ही घरी निघून गेलो. हळूहळू रात्रही झाली आणि अचानक मला मध्यरात्री जाग आली आणि मी पाणी पिण्यासाठी उठलो. पाणी पित असताना अचानक मला असा भास झाला की कोणतरी माझ्या पाठीमागे उभे आहे. मी मागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते. मी पाणी पिऊ लागलो आणि अचानक माझ्या मागून मला आवाज आला. आता आवाज ऐकल्यावर मला धक्काच बसला, कारण तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून रमाकांतचा होता. माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले. मला घाम फुटला होता. माझे शरीर थरथर कापू लागले होते. मला मागे वळून पाहावेसेही वाटले नाही. तरीही मी घाबरत घाबरत मागे पाहिले आणि मला धक्काच बसला, कारण माझ्यासमोर रमाकांत होता. रमाकांतला पाहून माझे शरीर लटपट कापू लागले होते. माझ्या तोंडातून
आवाजसुद्धा फुटत नव्हता. मी सावरून त्याला विचारले, काय हवे आहे तुला? त्यावर तो म्हणाला, माझे सोने घेऊन तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तेवढ्यातच रमाकांत गायब झाला. हा भास नव्हता, ही वेगळीच अशी अमानवीय शक्ती होती. या छोट्याशा लोभामुळे आमच्या आयुष्याचा खेळ होणार होता. त्या रात्री मला झोपच लागली नाही. सतत रमाकांतचा चेहरा माझ्या मनात येत होता. दुसऱ्या दिवशी आम्ही एका जागेवर जमलो आणि माझ्या मित्रांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. कारण रमाकांत पण त्यांना भेटला होता. आता आम्ही सगळेच घाबरलो होतो. आता रमाकांत काही आपल्याला सोडणार नाही या विचारानेच आम्ही सगळे घाबरलो होतो. असा हा विचित्र प्रकार पहिल्यांदाच आमच्याबरोबर घडलेला होता. त्या दिवशी आम्ही सगळे मित्र एका मांत्रिकाकडे गेलो आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर मांत्रिकाने आम्हाला सांगितले, जोपर्यंत तुम्ही हे सोने त्याला परत देत नाही तोपर्यंत तो तुमचा पाठलाग करत राहणार. त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो. तर हे ऐकल्यावर आम्हाला खूप भीती वाटू लागली होती. आम्ही त्यांना म्हणालो, आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. त्यावर ते आम्हाला म्हणाले, तुम्ही ते सोने पुन्हा रमाकांतला घालून या, नाहीतर तो काही तुम्हाला सोडणार नाही. आता हे ऐकल्यावर आम्ही खूप घाबरलो होतो. आमच्या जीवाच्या पुढे हे सोने काय, सगळे शून्य आहे हे आम्हाला आता कळले होते. त्यामुळे आम्ही आज रात्रीच रमाकांतला सोने घालून येऊया असे ठरवले. मग आम्ही वाटलेले सगळे सोने एकत्र केले आणि संध्याकाळी त्या स्मशानभूमीकडे निघालो. आमच्या मनात खूप भीती होती की तिथे गेल्यावर आम्हाला काही होणार तर नाही ना. आम्ही सगळेच घाबरलेलो होतो, पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. थोड्या वेळाने आम्ही स्मशानभूमीच्या जवळ पोचलो. माझ्या मनातली भीती खूप वाढलेली होती. बाकीचे खूप घाबरले होते हे त्यांच्या चेहऱ्यावरून मला जाणवले होते. पण आता घाबरायचे नाही. आपण ते सोने रमाकांतला घालूनच यायचे असे आमचे ठरले होते. मग आम्ही जिथे रमाकांतला गाडलेले होते तिथे गेलो. त्या जागेवर जाताच माझ्या अंगावरती काटा आला. वारा वाहतच होता. सगळीकडे शांतता. कुठलाही आवाज तेथे येत नव्हता. मग आम्ही फावड्याने माती बाजूला करू लागलो. सगळ्यांच्या मनात भीती होती. थोड्या वेळानेच पेटी आम्हाला दिसली. आता आमच्या मनात खूप भीती होती की आतमध्ये रमाकांत असेल का नसेल. आम्ही खूप घाबरलेलो होतो. मग आम्ही हळूहळू त्या पेटीचा दरवाजा उघडला आणि आत रमाकांत होता. यावेळेस रमाकांतचे डोळे मात्र बंद होते. असे वाटायचे की रमाकांत डोळे उघडायचं तर नाही ना, किंवा तो आम्हाला पकडायचं तर नाही ना. ह्या भीतीने आम्ही खूप घाबरलो होतो. पूर्णपणे घामाघूम झालो होतो. आम्ही त्या फडक्यातले सोने काढले आणि रमाकांतला घालू लागलो. आम्ही इतके घाबरलेलो होतो की आम्हाला काही सुचत नव्हते. सोने घालून झाल्यावर आम्ही ती पेटी बंद केली आणि गाडूनही टाकली. आता आम्ही सुटकेचा श्वास घेतला होता. आता आम्ही घरी निघालो होतो आणि तेवढ्यातच आम्हाला आतून आवाज आला, वाचलाच सगळे. आता आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही पळत सुटलो. जेव्हा गावात पोचलो तेव्हा आम्हाला काय सुचत नव्हते. परत रमाकांत आम्हाला दिसणार तर नाही ना असा विचार आमच्या मनात येत होता. नंतर आम्ही घरी गेलो
रमाकांतच्या भीतीने त्या रात्री मला झोपच लागली नाही. पण त्या रात्री मात्र रमाकांत मला दिसला नाही. असे खूप दिवस गेले की आम्हाला रमाकांत पुन्हा काही दिसला नाही. मात्र आम्हाला हे कळून चुकले होते की या जगात अमानवी अशा शक्ती असतात. त्यांचा वावर ह्या जगात असतो आणि आयुष्यापुढे लोभाला काहीच किंमत नाही हेही आम्हाला कळले होते. हा अनुभव अजूनही आम्हाला आठवतो आणि तो आठवला तरी आमच्या अंगावर काटा येतो. तर स्मशानातलं सोनं ह्या भयकथेचा 3रा पार्टही संपलेला आहे आणि ही भयकथाही संपलेली आहे. जर तुम्हाला या भयकथेचे 3 पार्ट आवडलेले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील रोमांचकारी भयकथेत. धन्यवाद.